नमस्कार, मी डॉक्टर तुषार गोडबोले, पीडियाट्रिक एंडोक्राइनॉलॉजिस्ट, नाशिक. हा व्हिडिओ खास करून मी आफ्रेझा या नवीन उपलब्ध झालेल्या इनहेल्ड इन्सुलिनची माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी हा बनवतो आहे. मित्रांनो, इनहेल्ड इन्सुलिन म्हणजे आपल्या इंजेक्शनऐवजी तोंडातून स्प्रेच्या द्वारे डायरेक्टली फुफ्फुसामध्ये हे इन्सुलिन दिलं जातं. अशा पद्धतीचं हे नवीन इन्सुलिन उपलब्ध झालं आहे आणि लोकांमध्ये खूप चर्चा सध्या चालू आहे. खूप कुतूहल आहे की हे इन्सुलिन मी वापरू शकतो का किंवा शकते का. तर या इन्सुलिनबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वप्रथम आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन बनतं ते इन्सुलिन बीटा सेल्समध्ये बनतं आणि अमिनो ॲसिड्सनी बनलेलं हे इन्सुलिन असतं, जी एक मोठी अमिनो ॲसिडची चेन आहे. ही बीटा सेल्समध्ये बनते आणि शरीराच्या गरजेप्रमाणे रक्तात सोडली जाते. डायबिटीसमध्ये, खास करून टाईप 1 डायबिटीसमध्ये ही इन्सुलिनची बनण्याची प्रक्रिया बंद होते आणि बाहेरून इन्सुलिन आपल्याला घ्यावं लागतं. तोंडावाटे सिरप, टॅबलेट, कॅप्सूलच्या आधारे हे इन्सुलिन का घेऊ शकत नाही आणि इन्सुलिनचे इंजेक्शन्सच का मिळतात? तर त्याचं उत्तर आहे की पोटामध्ये, आतड्यामध्ये असलेले जे अमायलेज, लायपेज, पेप्टिडेज यासारखी जी एन्झाईम्स आहेत त्याच्याने या इन्सुलिनचे तुकडे होतात आणि ते तुकडे रक्तात पोचतात आणि इन्सुलिनचं काम होण्यासाठी ते इन्सुलिनचे तुकडे काही कामाचे नाही, अखंड इन्सुलिन रक्तामध्ये पोचलं पाहिजे. तर आतड्याला बायपास करून, आतड्याला टाळून हे इन्सुलिन रक्तात पोचलं पाहिजे, याकरता आपण इन्सुलिनचे इंजेक्शन्स घेतो. आफ्रेझा नावाचं जे इनहेल्ड इन्सुलिन उपलब्ध झालं आहे भारतामध्ये, हे एका कार्ट्रिजमध्ये किंवा एका रिफिलमध्ये मिळतं, ज्याचा एक डिव्हाइस असतं. त्या डिव्हाइसमध्ये ते रिफिल तुम्ही टाकून त्याची झडप बंद करून ते तोंडामध्ये ठेवून, जसं ॲस्थमामध्ये दम्याचे पेशंट्स औषध जसं पफद्वारे घेतात किंवा रोटाहिलरद्वारे ते ओढून श्वासातून फुफ्फुसात जातं आणि काम करतं, तशा पद्धतीचं हे नवीन इन्सुलिन आता आलं आहे, ज्याचं नाव आहे आफ्रेझा. एक अमेरिकन कंपनी आहे मॅनकाइंड, MANN आहे त्याच्यामध्ये. त्याचा भारतातल्या मॅनकाइंडशी काही संबंध नाही. या कंपनीने सुमारे 9 ते 10 वर्षापूर्वी हे इन्सुलिन बनवलं आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. भारतामध्ये ते सिप्ला फार्मानी आता मार्केटिंग केलं त्याचं. हे आता उपलब्ध आहे आणि हे सध्या तरी 18 वर्षाच्या वरच्या रुग्णांना, ज्यांचं वय 18च्या वर आहे, अशा डायबिटीस असलेल्या रुग्णांना हे घेण्याची परमिशन आहे किंवा सरकारने त्याला परमिशन दिलेली आहे. आता याचे फायदे आणि नुकसान दोन्ही जाणून घेऊया इन्सुलिनचे. पहिले फायद्यांबद्दल बोलूयात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंजेक्शन्स हे पेनफुल असतात. 4 मिलीमीटर 6 मिलीमीटर किती छोटी निडल म्हटली तरी शेवटी ती शरीरामध्ये टोचली जाते. ते टोचण्याचं दुःख होतं, वेदना होतात आणि प्रत्येक रुग्णाला वाटतं की मला इंजेक्शन टोचायला नको. तर आफ्रेझा हे जे इन्सुलिन आहे ते इनहेल्ड आहे, म्हणजे श्वासातून दिलं जातं. तर याचे जे रिफिल्स असतात ते 4 युनिट, 8 युनिट आणि 12 युनिट असे 3 प्रिपरेशन्स त्याच्यामध्ये आहेत. तर तुम्हाला जर तुम्ही 3 ते 4 युनिट इन्सुलिन घेत असाल एका वेळेला स्किनमध्ये, तर तुम्हाला 4 युनिटचं कार्ट्रिज वापरायचं आहे. 5 ते 8 युनिटसाठी 8 युनिटचं आणि 8 ते 12 युनिटसाठी तुम्हाला, 9 ते 12 युनिटसाठी तुम्हाला 12 युनिटचं रिफिल वापरायचं आहे. तुम्हाला जर 12 युनिटच्या पलीकडे डोस घ्यायचे असतील तर तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये 12+4, 12+8 अशा कॉम्बिनेशन्समध्ये तुम्ही हे इन्सुलिन घेऊ शकता. हे इन्सुलिन तुम्हाला दिवसातून जेव्हा जेवण करायचं आहे, अन्नपदार्थ खायचे, त्याच्या आधी तुम्हाला हे इन्सुलिन घ्यायचं आहे, कारण हे शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन आहे. सो तुम्ही जेवणाच्या आधी जे 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट जे इन्सुलिन तुम्ही घेता, उदाहरणार्थ ह्युमन इन्सुलिन असेल, लिस्प्रो असेल, ॲस्पार्ट इन्सुलिन असेल, ग्लुलायसिन इन्सुलिन असेल, त्याऐवजी हे तुम्ही इन्सुलिन घेऊ शकता. आता हे इन्सुलिन कोणाला नाही वापरायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. ज्या व्यक्तीला फुफ्फुसाचे आजार आहेत, उदाहरणार्थ दमा आहे, COPD, ॲस्थमा किंवा फुफ्फुसाचे काही कंडिशन्स आहेत, खोकला येतो आहे, त्यांना हे इन्सुलिन काम करत नाही. कारण हे इन्सुलिन तोंडावाटे घेतल्यानंतर कधीकधी तीव्र स्वरूपाचा दम लागतो, खोकला येतो. त्यामुळे दमा असलेल्या पेशंट्सला, फुफ्फुसाचे आजार असलेल्या पेशंट्सला हे इन्सुलिन काही उपयोगाचं नाही आहे. दुसरी गोष्ट, 18 वर्षाच्या आतल्या रुग्णांना अजून तरी हे इन्सुलिन त्या मुलामुलींमध्ये काय पद्धतीने काम करतं, ते सुरक्षित आहे का, त्याचे दूरगामी म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट्स, साईड इफेक्ट्स काय आहेत आपल्याला अजून माहीत नाही आहे. त्यामुळे अजून तरी 18 वर्षाच्या आतमध्ये हे इन्सुलिन वापरायला भारतामध्ये तरी परमिशन नाही. सगळ्यात महत्त्वाचा तोटा जो मला दिसतो तो आपल्या
बालवयातल्या डायबिटीसला किंवा टाईप 1 डायबिटीसमध्ये ज्यांना 1 युनिट, 5 युनिट, 7 युनिट असे मधले काही युनिट्स घ्यावे लागतात. एक्झॅक्ट जितकं जेवण करणार तितकं इन्सुलिन आपल्याला द्यावं लागतं. तर 4, 8 आणि 12 या 3 स्ट्रेंथमध्ये अवेलेबल असल्यामुळे मधले डोस घेणं थोडंसं किचकट ठरेल. जर तुम्हाला प्रिसाईज डोसिंग हवं असेल तर तुम्हाला ते इथे मिळणार नाही, कारण 4, 8 आणि 12 या 3 स्ट्रेंथमध्ये ते इन्सुलिन उपलब्ध आहे. एक कॉशन किंवा एक चेतावणी त्या इन्सुलिनबद्दल दिली जाते आहे, ती म्हणजे हे इन्सुलिन वापरणाऱ्या पेशंट्सला जेव्हा तुम्ही महिनोन्महिने वर्षानुवर्ष हे इन्सुलिन इनहेल्ड स्वरूपात वापरता तेव्हा त्याचा फुफ्फुसाच्या क्षमतेवर थोडा परिणाम होतो. आणि काही स्टडीजमध्ये बघितलं गेलं आहे की 1 वर्ष हे इन्सुलिन तुम्ही वापरलं तर फुफ्फुसाची क्षमता जवळजवळ 1% कमी होते. फुफ्फुसाची श्वास घेण्याची जी कमतरता आहे, ज्याला आपण फंक्शनल कपॅसिटी म्हणतो, किंवा FEV1 म्हणजे एका सेकंदात श्वास किती सोडतो त्याची जी क्षमता आहे फुफ्फुसाची, ती या इन्सुलिनच्या लाँग टर्म वापराने कमी होते, अशी काही निदर्शनं आहेत. तर हे नवीन इन्सुलिन आहे. टाईप 2 डायबिटीसमध्ये वापरायला नक्कीच हरकत नाही. टाईप 1 डायबिटीसमध्ये 18 वर्षाच्या वरच्या रुग्णांना हे वापरायला हरकत नाही. मात्र आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून हे इन्सुलिन वापरा. आणि फुफ्फुसाचे जर काही आजार असतील तर तुम्हाला हे इन्सुलिन वापरता येणार नाही. आणि टाईप 1 डायबिटीसमध्ये आम्ही सांगतो की तुमच्या जेवणासाठी तुमचं इन्सुलिन ठरवायचं आहे. इथे आपल्याला 4, 8 आणि 12 युनिटची स्ट्रेंथ ठरलेली असल्यामुळे मी उलटं सांगतो की तुम्हाला 8 युनिटसाठी कार्बोहायड्रेट्स, 4 युनिटसाठी कार्बोहायड्रेट्स हा एक थोडासा किचकट प्रकार करावा लागणार आहे. पण त्या बदल्यात तुम्हाला इन्सुलिनचे प्रिक्स टाळण्याची सोय आहे. जाता जाता अजून एक सांगित की हे फूडसाठी किंवा शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिनसाठी तुम्हाला हा ऑप्शन आहे. जे रुग्ण लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन 24 तासाचं इन्सुलिन उदाहरणार्थ ग्लार्जिन इन्सुलिन असेल किंवा डेग्लुडेक इन्सुलिन असेल तर ते तुम्हाला 24 तासाचं जे बेझल इन्सुलिन आहे त्याला तुम्हाला उपाय नाहीत. जर तुम्हाला ते चालू असेल तर अफ्रेझानी त्याचं काम होणार नाही. बेझल इन्सुलिन तुम्हाला घ्यावं लागणार आहे. थँक्यू.